पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान ओळखा, असा प्रश्न इथं विचारलेला आहे। राजनचा अर्ज फेटाळण्यात आला। कार्य आता इथं वाक्य कोणतं आहे, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात। आता इथं वाक्य दिलेलं आहे होकारार्थी वाक्य, तुम्हाला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य करायचं आहे। आता फेटाळण्यात आला, फेटाळणे, जेव्हा आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवतो मित्रांनो, तेव्हा त्या वाक्यातील आपण काय घेतो, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द घेतो। फेटाळणेचा विरुद्धार्थी शब्द काय येणार मग, तर फेटाळणेचा विरुद्धार्थी शब्द येणार स्वीकारणे। मग आता इथं काय आहे, इथं होकार आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये येताना आपल्याला काय करावं लागणार आहे, नकार। नकार कसा करावा लागणार आहे, तर अर्थ न बदलवता, मी थोडं चांगल्या अक्षरात लिहितो, अर्थ न बदलवता, समजलं का, काय करावं लागणार आहे आपल्याला, तर अर्थ न बदलवता आपल्याला होकार नकार करावा लागणार आहे। कुणाचा, होकारार्थीचा नकार करावा लागणार आहे। ओके, 2 नंबरचा ऑप्शन लॉक किया जाए। काही जण म्हणतात तर आपण राजनचा अर्ज स्वीकारला, नकार यायला पाहिजे, म्हणजे राजनचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, पर्याय क्रमांक 2, कारण तो फेटाळण्यात आलाय, म्हणजे वाक्याचा अर्थ तोच प्रकट होणं गरजेचं असतं बाळांनो, समजलं का। आज जे काही त्या ठिकाणी मला जेवढे विद्यार्थी लाईव्ह दिसत आहेत, महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे आपला ज्ञानदीप आहे। स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्ञानदीप, ज्ञानदीप म्हणजे स्पर्धा परीक्षा, लक्षात ठेवा। क्वालिटी क्वांटिटी दोघं यायलाच लागतंय, सांगण्याची गरज नाही, बरोबर का। त्याच्यामुळं 25 प्रश्न असतात बरं का। आता बघा, राजांचं हे पर्याय पुढचं घेण्याची गरज नाही,